नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. वेलीवरचा बटाटा. थोडं ऐकूनही आश्चर्य वाटलं असेल काहींना, काहींना माहीतही असेल. पण पहा तुम्ही, खरंच हा वेलीवरचा बटाटा आहे. आमच्या गावी घरासमोरच याचा वेल चढलेला आहे आणि त्याला असे छान बटाटे लगडलेले होते. तर मी येताना 3-4 बटाटे घेऊन आले होते आणि हे बटाटे अगदी 2-3 महिन्यापासून आणलेले आहे, तरीही खराब होत नाही. तर पाहू शकता बघा हा बटाटा कसा आहे दिसायला. किवी फ्रूट जसं बाहेरून दिसतं त्याप्रमाणे हा दिसतो आणि आतूनही हा कापल्यानंतर असा थोडासा हिरवट असतो. तर आता मी हा उकडून घेणार आहे आणि आपण जशी उकडून घेतलेल्या बटाट्याची भाजी करणार आहोत तशी याची मी भाजी करणार आहे. याचा पुलाव अप्रतिम होतो. खूप छान टेस्ट लागते पुलावामध्ये. शक्यतो जास्त प्रमाणात याला मसाले भातामध्ये वापरलं जातं. तसेच मी गेल्या वेळेस एका बटाट्याचा छान असं परोठ्यामध्ये घातला होता. एक बटाटा मी पुलावमध्ये घातला आणि आता एका बटाट्याची तुम्हाला भाजी करून दाखवत आहे. तर पाहू शकता मी उकडून घेतला आहे. अगदी सहज तो कापला जातो आहे आणि आतूनही तुम्ही त्याचा कलर पहा, थोडासा असा ग्रीनिश आहे. थोडा असा आपण किवी फ्रूट कसा आहे, तसंच त्याचं सालही निघते आणि टेस्टला याची एक स्वतःची अशी वेगळी टेस्ट आहे. आपला जो बटाटा आहे त्याच्या आणि याच्या टेस्टमध्ये फरक आहे. हा थोडा सुरणच्या भाजीसारखा थोडासा लागतो. तर खूप औषधी आहे हा बटाटा. तर मी याला आता आपल्या बटाट्याची जशी भाजी करतो त्याच रेसिपी प्रमाणे मी याची सुक्की भाजी करत आहे. तर पहिले मी जिरी मोहरीची फोडणी देऊन घेते. तर आता मी आत्ताच चपाती बनवली. चपातीचा तवा माझा गरम-गरम आहे आणि भाजी थोडीच आहे, म्हणून मी तव्यावरच करत आहे. तर मी जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन घेतली आणि यावर आपण कांदा घालून घेऊया. तर एक कांदा मी कापलेला आहे आणि आपल्याला यावर थोडंसं लसूण आपण जो टेचून घेतलेला आहे तो घालणार आहोत आणि छान सर्व व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर हा आपण लाल मसाल्यावर करणार आहे आत्ता. त्यामुळे आपण वेगळी हिरवी मिरचीचं वगैरे वाटण नाही केलं. मी लसूण खलबत्त्यामध्ये टेचला आणि तोच घालून घेत आहे. छान लसणाने टेस्ट लागते आणि आता आपण याच्यावर थोडीशी 1 चमचा हळद घालून घेऊया. त्यानंतर आपण 1 चमचा लाल तिखट घालूया आणि हे व्यवस्थित आपण तेलावरती परतून घेऊया. आणि यावरच आपल्याला हा बटाटा सोललेला मी कापून घेतला आहे, तो आपण याच्यावरती घालून घ्यायचा आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान असा तो 2-3 मिनटं परतून घ्यायचा आहे. ही आपली बटाट्याची भाजी रेडी आहे आणि खूप बहुगुणी असा हा बटाटा आहे. तर तुम्ही कधी खाल्लाय का? किंवा पाहिलाय का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटलाय तेही सांगा. आता आपला बटाटा मस्त त्याच्यावर मी घालून घेतलेला आहे आणि आपण आता त्याला मीठ वगैरे पण घातलंय. आता थोडंसं त्याला परतून घेऊया आपण. खूप छान लागते टेस्ट त्याची. आपला जो मातीतला बटाटा आहे तो वेगळा लागतो आणि याचीही चव अशी वेगळी आहे. तर नक्की कधी तुम्हाला भेटला तर टेस्ट करून बघा. आमच्याकडे आता गावाला छान त्याचे वेल लागले आहे आणि आम्ही आता ते वेगवेगळे अगदी कुंडीतही ठेवला तरी हा बटाटा असा वेल अ, याचा येतो आणि याला बटाटे भरपूर लागतात. तर कुठे तुम्हाला याचं रोप मिळालं तर नक्की तुम्ही लावा. आता आपला तो छान परतून झालेला आहे. आता आपली ही बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा वेलीवरचा बटाटा? मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे असेच नवनवे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.